ओके, बघा तिथे लिहून घ्या. काल आपण बघत होतो कलम 21 आपण बघितले बरोबर का. कलम 21 मध्ये दोन खटले बघितले होते. एक तर गोपालनचा एक गोपालनचा एक खटला होता होता गोपालन, आणि दुसरा खटला बघितला होता कोणाचा, मेनका गांधीचा. मेनका गांधीचा खटला बघितला. ठीक आहे, दोन खटले बघितले होते. पहिल्या खटल्यामध्ये संकुचित स्वरूपाचा होता. हा पहिला खटला होता संकुचित स्वरूपाचा बरोबर आहे का. संकुचित म्हणजे आपण बघितलं की त्याच्यामध्ये कृतीला
असंगत कृती आहे का त्याला विरोध नव्हता, परंतु असंगत कायद्याला मात्र संरक्षण होतं. याच्या विरुद्ध असंगत जी कृती होती की असंगत कृती केली असेल म्हणजे चुकीची कृती केली असेल तुमच्या संरक्षणाच्या हक्काच्या बाबतीत जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या विरुद्ध काय कृती केली असेल त्याला एक पर्यंत तुम्हाला संरक्षण न्यायालयाकडून मिळत होतं, परंतु असंगत कायदे केले सरकारचं मिळत नव्हतं. म्हणजे दुसऱ्या निकालामध्ये काय केलं, दुसरे व्यापक स्वरूपी बनवलं आणि त्यात तुम्हाला दोन्ही स्वातंत्र्य देण्यात आले. म्हणजे तुमच्या जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य विरुद्ध एखाद्याने कृती केली तरी पण तुम्हाला संरक्षण म्हणजे त्याला शिक्षा होणार आणि कायदे जरी बनवले तरी तुमचं संरक्षण होणार, कोर्ट तुम्हाला सहकार्य करणार. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी आपण दोन्ही ह्याच्यामध्ये बघितलेल्या. ठीक आहे, आता थोडासा मग न्यायालयाने बघा कोणता न्यायालय तिथून पुढे निर्णय कोणता ग्राह्य धरला. मग तर मेनका गांधीपासून न्यायालयानं तिथले स्टेटमेंट म्हणजे गृहीत धरायला चालू केलं. आता काही प्रमाणात त्या मेनका गांधी खटल्यात जे काही निकाल लागला का त्याच्यानुसार तुम्हाला आता संरक्षण मिळते. ठीक आहे, ह्या निकालापासून पुढे कंटिन्यू केलं जाते संरक्षण. ठीक, आता खाली लिहून घ्या. मग ठीक आहे, पुढे ह्याच्यामध्ये लिहून घ्या. मी सांगतो सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने पुढील खटल्यामध्ये पुढील विविध खटल्यामध्ये म्हणजे इथून पुढे जे काही खटले झालेले आहेत म्हणजे केसेस झालेत त्या केसेसमध्ये निकाल कोणता ग्राह्य धरला न्यायालयानं, तर मेनका गांधी खटल्यामध्ये जे काही स्टेटमेंट केले का ते पुढे कायम लागू ठेवले. ठीक आहे, मग सर्वोच्च न्यायालयाने पुढील विविध खटल्यामध्ये मेनका गांधी खटल्यातील निर्णय ग्राह्य धरून निर्णय दिले. तसेच कलम 21 अंतर्गत जीवनाच्या हक्कामध्ये पुढील हक्क सुद्धा समाविष्ट आहेत असं सांगितलं. पुढील हक्क सुद्धा समाविष्ट आहेत असं घोषित केलं. मग कोणते कोणते हक्क दिल्या म्हणजे जीवनाच्या हक्कामध्ये अजून काय काय समाविष्ट दिल्याचं कंटिन्यू लिहून घ्या. सिक्वेन्सने लिहायला तसं तुम्हाला जसं सोपं पडतं तसं लिहा. त्यामध्ये मानवी प्रतिष्ठेसहित जगण्याचा हक्क म्हणजे तुम्हाला प्रतिष्ठितपणाने जगण्याचा हक्क, मानवी प्रतिष्ठेसहित जगण्याचा हक्क. पुढचं प्रदूषणरहित पाणी व हवेसहित चांगल्या पर्यावरणाचा हक्क. प्रदूषणरहित पाणी व हवेसहित चांगल्या पर्यावरणाचा हक्क. म्हणजेच काय तुम्हाला कलम 21 अंतर्गत एक अधिकार आहे कोणता की तुमच्या घराच्या समजा सार्वजनिक ठिकाणी जर त्या ठिकाणी घाण होत असेल, कचरा महानगरपालिका समजा तुमच्या घरा शेजारी कुठं कचरा डेपो असेल महानगरपालिकेचा त्याच्यामध्ये जी घाण दुर्गंधी तुम्हाला येत असेल, ठीक आहे, तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकता. तुम्हाला तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो. कारण का तुमचं 21चं उल्लंघन आहे. कारण की जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे तुमच्या त्या घाणवासीपासून तुमचं जीवन व्यतीत होत आहे ना, व्यवस्थित होत नाही. त्या घाणीमुळे तुम्हाला आजारीपणाची लक्षणे होऊ शकतात किंवा त्रास होऊ शकतो. ठीक आहे, तुमचं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याला एक प्रकारे गदा येता प्रयत्न चालू होते. म्हणून त्यांनी काय सांगितले की पाणी आणि हवेसहित जी काय स्वच्छ पर्यावरण हे तुमचा हक्क आहे. कोणता कलम 21 अंतर्गत दिलेला जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य. त्याच्यामुळं एखाद्याची तुमच्या शेजारी जर बघा एका शेजारी तुमच्या जर कारखाना असेल तर तुमच्या जवळ आसपास कारखाना असेल त्या कारखान्याच्या वासमुळे तुम्हाला त्रास होत असेल ना, तर तुम्ही कंप्लेंट जर केली का तर तुमच्या बाजूने निकाल लागतो. कोर्ट तुमच्या बाजूने निकाल देतं की ती कारखाना काढा, इथल्या समाजाला त्रास होतोय. कारण का हे जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्याच्या परिणाम तुमच्या शरीरावर होतोय ना, त्याचा लिंक कुठे डायरेक्ट तर पाणी तिथल्या आसपास तुमचं पाणी खराब असू द्या किंवा कचरा डेपोची घाण टाकली असू द्या किंवा
कारखान्यात जवळ असो, तुमच्या आसपास असू द्या, ज्याचा की परिणाम डायरेक्ट तुमच्यावर होत असेल तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता, ते काढलं जाईल. ठीक आहे, कारवाई त्यांच्यावर म्हणजे कोणाचं का सांग, महानगरपालिकेचे असू द्या. उदाहरण गृहीत धरा की तुमच्या शेजारी आसपास कुठं महानगरपालिका कचरा डेपो जवळ करत असेल आणि तुम्ही जर कोर्टात कंप्लेंट केली तर तिला महानगरपालिकेला ती कचरा डेपो लगेच काढावा लागतो. ठीक आहे, हे तुम्हाला असं एक प्रकारचं संरक्षण आहे. मग त्यात लिहिलं का मानवी प्रदूषित पाणी व हवेचे चांगल्या पर्यावरणाचा हक्क. परत उपजीविकेचा हक्क. उपजीविकेचा हक्क म्हणजे तुम्हाला उपजीविका करून जगण्याचा हक्क आहे. त्याच्यानंतर एकांताचा हक्क. एकांताचा हक्क म्हणजेच काय, जीवित व्यक्ती कसं तुम्हाला एकांतात बसायचं, तुम्हाला कुणासोबतच राहायचं नाही, एक सेपरेट राहायचं. एकांत म्हणजे एकांतात बसायचं किंवा राहायचं, ते हक्क तुमचा आहे. तुम्हाला तुम्ही जर म्हणलं की मला 4 जण आहेत, तुम्ही 4 जणांमध्ये मला सेपरेट राहायचं, तुम्हाला का राहायचं नाही, काम सोबत राहणार नाही, एकटा करायला म्हणून काय तुमच्यावर परिणाम होणार, कोणती कारवाई होणार नाही. म्हणजे संरक्षण तुम्हाला न्यायालयाकडून मिळेल. तुम्ही जर म्हणले की काय गोष्टी तुम्हाला म्हणले की मला एकांतात सेपरेट राहायचं, किंवा तुम्ही सेपरेट एकांतामध्ये बसत असाल एकांतामध्ये किंवा सेपरेट राहण्याचा विचार करत असेल तर ते संरक्षण तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होतं. ठीक आहे, न्यायालय तुमच्या बाजूने. म्हणजे हे कधीचा विषय हाय लेवलच्या गोष्टीसाठीचा. ठीक आहे, म्हणजे असं एकांतात राहणं म्हणजे ते असं नाही की तुमच्या किरकोळ गोष्टीसाठी. समजा तुमचे फॅमिली आहे, कुटुंबात म्हणजे क्रॉसिंग वगैरे चालू आहे किंवा अशा जे क्रशेस चालू आहेत वगैरे अशा ठिकाणचे, किंवा एखाद्या समूहातून तुम्हाला सेपरेट एकांतात बाजूला व्हायचे, एकांतात राहायचे, ते अशा गोष्टीसाठी ते हे तुम्ही उद्देश दिला. म्हणजे काय की तुम्हाला जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य व्यवस्थित मिळावं, त्रास कोणताही होता कामा नये, त्याच्यासाठी ही त्यांनी अट घातलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर निवाऱ्याचा हक्क. निवाऱ्याचा हक्क तुम्हाला निवारा, घर मिळणं गरजेचं आहे, तुमचा हक्क आहे तो निवाऱ्याचा हक्क. आरोग्याचा हक्क, तुम्हाला आरोग्य सुविधा मिळणं हे तुमचा हक्क आहे. ठीक आहे, आरोग्य सुविधा मिळत नसेल तर तुम्ही कंप्लेंट करू शकता, तुम्हाला आरोग्य सुविधा मिळलीच पाहिजे, का तुमचा हक्क आहे तो जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचा. निवाऱ्याचा हक्क, आरोग्याचा हक्क. मोफत कायद्याच्या मदतीचा हक्क. मोफत कायद्याच्या मदतीचा हक्क म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये कायद्याची मदत घेता येते. सरकारी वकील वगैरे असतात बघा केसेस लढवण्यासाठी, तुम्हाला फ्रीमध्ये सवलत दिलेली असते, म्हणजे फ्रीमध्ये ते तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला मोफत स्वरूपात कायद्याचा हक्क प्राप्त करता येऊ शकतो, म्हणजे फ्रीमध्ये ही सुविधा उपलब्ध असते, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे ते. त्याच्यानंतर एकांत कोठडीतील, एकांत कोठडीतील एकांत कोठडीतील तुरुंगवासाविरुद्ध हक्क. म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी एकांतात कोठडी टाकायचा प्रयत्न केला, तुम्ही विरोध करू शकता, मला एकांतात टाकायचं नाही, तर ते तुमच्या बाजूने निकाल दिला. ठीक आहे, ह्याला एकांतात नको, ग्रुपमध्ये टाकला. तुरुंगवास तुम्हाला जा तर तिथे तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला एकांतात कोठडी टाकायचा प्रयत्न केला असेल तुम्ही त्याला विरुद्ध कंप्लेंट करू शकता की मला एकांतात टाकायचं नाही. ठीक आहे, ते तुम्हाला संरक्षण तिथं मिळू शकतो. खटला वेगाने चालवण्याबाबत हक्क. खटला वेगाने चालवण्याबाबत हक्क म्हणजे एखादा खटला स्लो गतीने चालते तर तुम्ही कंप्लेंट करून ते खटला फास्ट चालवा अशी विनंती केली तुमच्या बाजून, तो तुम्हाला ते तुमचं म्हणणं ग्राह्य धरलं जाईल. म्हणजे हे सुद्धा हक्क तुमचा आहे. एखादा खटला किंवा केस अशी फास्ट चालण्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन केलं की तुम्हाला ते तुमच्या बाजूने निर्णय देऊन सांगतात की फास्ट खटला चालवला जाईल. ठीक आहे. बेड्या घालण्याविरुद्ध हक्क. बेड्या घालण्याविरुद्ध हक्क म्हणजे तुम्हाला कंपल्सरी बेड्या घालण्यासुद्धा विरुद्ध हक्क आहे. कळलं का? जर तुम्ही स्वतःहून यायला तयार असाल, तुम्हाला बेड्या घालायची गरज नाही. समजा तुम्हाला एखाद्या गुन्ह्यासाठी अटक करण्यासाठी आले तर तुम्हाला बेड्या घालाव्यात असंच नाही, तुम्ही विरोध केला तर तुम्हाला बेड्या घातल्या जाणार नाही. लक्षात, बेड्या घालण्याविरुद्धचा हक्क म्हणजे बेड्या सुद्धा घालायचे ते तुमच्या जर केसेस आता हे जे असेल तर ते घातले जातील, बाकी जर नॉर्मल ह्याला बेड्या घातल्या जात नाहीत. घालत असले तर तुम्ही त्याला विरोध करू शकता, तुम्हाला घातल्या जाणार नाही. त्याच्यानंतर म्हणजे का बेड्या घालायचा, तुम्ही स्वतःहून यायला तयार असल्यावर घालायची गरज नाही ना. बेड्या कधी जो येऊ शकत नाही पळून द्यायची जी गॅरंटी आहे अशासाठीच घालते ना. पण तुमची तयारी आहे तरी पण तुम्हाला बेड्या घातल्या तुम्ही त्याला विरोध करू शकता. ओके. परत अमानवी वागणूक विरुद्ध हक्क. अमानवी वागणूक विरुद्ध हक्क
एखादा व्यक्ती अमानवी वागत असेल त्याच्या विरुद्ध तुम्हाला सुद्धा हक्क एक प्रकारचा आहे, तुम्हाला संरक्षण त्यापासून मिळू शकतं. लांबलेल्या फाशीच्या विरुद्ध हक्क, लांबलेल्या फाशीच्या विरुद्ध हक्क, लांबलेल्या फाशीच्या विरोधी हक्क म्हणजे एखादी फाशीची शिक्षा झाली आहे, लांबलेली आहे, तर ती त्याच्या विरुद्ध सुद्धा तुम्हाला हक्क आहे की ती लांबलेली फाशी शिक्षा आहे, लांबलेली आहे, त्याच्या विरुद्ध सुद्धा तुम्हाला एक प्रकारचा हक्क आहे, त्याची सुद्धा कंप्लीट करून ती लवकर घेता येते किंवा त्याच्यासोबत तुम्हाला काहीतरी म्हणणं मांडण्यासाठी किंवा परमिशन घ्यायला परवानगी मिळते. म्हणजे एखादी शिक्षा झाली आहे, लांबलेली फाशी भरपूर दिवसाची लांब आहे, लांबलेली फाशीची शिक्षा आहे, तर ती तुम्हाला समजा जर लवकर घ्यायची असेल तर तुम्हाला ते ऍप्लिकेशन करून ते हक्क प्रदान करता येऊ शकतो. ठीक आहे. परत पुढचं परदेशी प्रवासाचा हक्क. परदेशामध्ये परदेशी प्रवासाचा हक्क म्हणजे परदेशामध्ये तुम्हाला प्रवास करण्याचा पूर्णपणे हक्क आहे, पण त्याला अपवाद काही काय असतात, पासपोर्ट विजा वगैरे तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, प्रवासाचा हक्क. पण त्याच्यानंतर पुढचं कोठडीतील छळाविरुद्ध हक्क. कोठडीतील छळाविरुद्ध हक्क, कोठडीतील छळाविरुद्ध हक्क, कोठडीतील छळाविरुद्ध हक्क, कोठडीतील छळाविरुद्ध हक्क. ठीक आहे, म्हणजे कोठडी म्हणजे कोणती, पोलीस कोठडी वगैरे झाली असते त्या ठिकाणी छळ झाला असता त्याच्यावर तुम्हाला हक्क प्राप्त आहे. तुम्ही तक्रार करू शकता, मला छळ केलाय म्हणून तुम्हाला संरक्षण मिळू शकतं. त्वरित वैद्यकीय मदतीचा हक्क. त्वरित वैद्यकीय मदतीचा हक्क म्हणजे त्वरित तुम्हाला इमर्जन्सी ठिकाणी मदत मिळू शकते आरोग्य खात्याची. ठीक आहे, वैद्यकीय हक्क तुम्हाला मिळण्याचा अधिकार आहे त्वरित मिळवावे म्हणून. राज्यातून बाहेर घालून न देण्याचा हक्क. राज्यातून बाहेर घालून न देण्याचा हक्क. पुढचा कायद्याला जीवनावश्यक वस्तू गरजांची पूर्तता होण्याचा हक्क. कायद्याला जीवनावश्यक वस्तू, कायद्याला जीवनावश्यक वस्तू, कायद्याला जीवनावश्यक वस्तू वस्तू नाही सॉरी गरजांची, जीवनावश्यक गरजांची पूर्तता होण्याचा हक्क. जीवनावश्यक गरजांची पूर्तता होण्याचा हक्क. होण्याचा हक्क. पुढचं स्त्रियांना चांगल्या व प्रतिष्ठापूर्ण मदत पद्धतीने, स्त्रियांना चांगल्या व प्रतिष्ठापूर्ण पद्धतीने, स्त्रियांना चांगल्या व प्रतिष्ठापूर्ण पद्धतीने, स्त्रियांना चांगल्या व प्रतिष्ठापूर्ण पद्धतीने वागविले जाण्याचा अधिकार, वागविला जाण्याचा अधिकार. स्त्रियांना एक प्रतिष्ठापूर्ण आणि चांगल्या पद्धतीने वागवण्याचा हक्क आहे, तो सुद्धा एक प्रकारचा हक्क आहे. पुढचा सार्वजनिक फाशीच्या विरुद्ध हक्क. समजा एखाद्याला गुन्हा केलाय, त्याला फाशी झाली आणि त्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात येत असेल तर त्या ठिकाणी त्याला तो विरोध करू शकतो की मला सार्वजनिक ठिकाणी फाशी देऊ नका. ठीक आहे, मग त्याला त्याचं म्हणणं ऐकलं जाईल, त्याला संरक्षण त्या बाबतीत दिलं जाईल, कारण की सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याचा हक्क त्यामध्ये समाविष्ट नाही, म्हणजे संरक्षण मिळणार नाही. सार्वजनिक ठिकाणी फाशी करायचं म्हटलं, मला सार्वजनिक ठिकाणी फाशी देऊ नका, तर त्याला दिली जाणार पाहिजे. ठीक आहे. माहितीचा हक्क. पुढचा माहितीचा हक्क म्हणजे माहितीचा अधिकार. आता तुम्ही बघतायच की माहितीचा अधिकार तुम्हाला आहे, तुम्ही एक ऍप्लिकेशन करून तुम्हाला कोणाबद्दल माहिती तुम्ही मागवू शकता. आणि पुढचं ऐकून घेतले जाण्याचा हक्क. ऐकून घेतले जाण्याचा हक्क. एखाद्या ठिकाणी तुम्ही कंप्लेंट द्यायला गेला असाल, कंप्लेंट तुमचं म्हणणं ऐकून घेत नसेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता की माझं म्हणणं ऐकून घेत नाही, म्हणजे काय तुमचा जो हक्क आहे की त्याला तुमचं म्हणणं ऐकून घेतलंच पाहिजे. ठीक आहे, हा सुद्धा हक्क आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही तुमचं नाही ऐकून घेतलं तुम्ही कंप्लेंट करू शकता की म्हणणं ऐकून घेतलेलं नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला संरक्षण मिळू शकतं त्या सुद्धा. ठीक आहे, तर हे झाले बघा कलम 20 मधले, कलम 21 मधले जे काही जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचे हक्क आहेत का, हे डिटेल्स सगळे आपण बघितले. आता तुम्हाला खाली लिस्ट दिली का, हे न्यायालयाने दिलेले सांगितले की हे सुद्धा हक्क तुमचे आहेत. आता खाली बघितले का आपण, म्हणजे थोडक्यात काय
तुमच्या जीवनाशी निगडीत असणारे जे काही हक्क आहेत खाली ते आपण तेच बघितले ना. जीवनाशी निगडीत आहेत म्हणून त्याला आपण जीवित व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क म्हणतो. सगळ्यात इम्पॉर्टंट मेनका गांधी खटल्यापासून सगळं टर्न फिरलेलं आहे. मेनका गांधीच्या खटल्यात थोडंसं किचकट होतं. संकुचित स्वरूपाचे कायदे होते, आता हे व्यापक स्वरूपाचे कायदे झाले पुढचे. म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं तुमच्यासाठी म्हणजे समाजासाठी जनतेसाठी ते एक प्रकारचा पूर्णचे हक्क प्रत्येक जनतेला प्राप्त झाले. आधीच्या खटल्यामध्ये गोपालन खटल्यामध्ये एक कायदा असा होता की सरकार चुकीचा कायदा जर बनला तर तो जनतेवर लादला जायचा. तर तो टाळण्यासाठी मेनका गांधी खटल्यामध्ये न्यायालयाने निकाल बदलून दोन्ही कायदे जनतेच्या बाजूने त्याचं एक प्रकारे संरक्षण दिल्यासारखं झालं. ठीक आहे, हे झालं कलम 21. आता कलम 21 उपकलम आहे. कलम 21A टाका आता. ठीक आहे, कलम 22 नाही, कलम 21A नवीन पॉईंट टाका. कलम 21A आपण कलम 21 बघतोय ना, आता कलम म्हणजे आर्टिकल 21A टाका. आर्टिकल 21A, आर्टिकल 21A हे टाका. तिथलं शिक्षणाचा हक्क सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी. शिक्षणाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आर्टिकल 21 आहे. शिक्षणाचा हक्क म्हणजे हे काय, तर हे तुमच्यासाठी म्हणजे तुमचं माझं सगळ्यासाठी आपल्यासाठी महत्वाचं कोणतं, शिक्षणाचा हक्क. मग आर्टिकल कलम 21A घटनेमध्ये टाकले ते काय दिले, शिक्षणाचा हक्क म्हणून ते दिलेलं आहे. त्यामध्ये घ्या महत्वाचा पॉईंट. कलम 21A नुसार, कलम 21A नुसार कलम 21A नुसार राज्य संस्था म्हणजे सरकार, राज्य संस्था कलम 21A नुसार राज्य संस्था 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना, 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल. 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल. म्हणजे काय की 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण. मला सांगा, तुम्ही आतापर्यंत बघितलं झेडपीला वगैरे बाकी कुठे शाळेमध्ये कसं शिक्षण आहे, कोणत्या तुम्ही शाळेमध्ये गेलं तर तुम्हाला काय 6वीला 7वीला काय फी होती का? सॉरी 6वी म्हणजे काय, पहिली दुसरी तिसरीला काय फी होती का तुम्हाला? अजिबात नव्हती ना. फ्रीमध्ये शिक्षण होतं. म्हणजे ते तुमचा हक्क होता, एक शिक्षणाचा हक्क आहे. कलम 21A नुसार तुम्हाला 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षण तुम्हाला फ्रीमध्ये होतं. ठीक आहे, मोफत आणि फ्रीवर, आणि अनिवार्य सुद्धा केलं होतं. बरोबर आहे का? तुम्हाला बघा कंपल्सरी शिक्षक यायचे घरी पोरा शाळेत घाला वगैरे हे करण्यासाठी. तर ते 6 ते 14 वर्षाच्या मुलांना फ्रीमध्ये आणि अनिवार्य शिक्षण केलं होतं सरकारने. ठीक आहे, म्हणजे कलम प्रश्न जर आला तुम्हाला, ही कलम 21A काय सांगते, शिक्षणाचा हक्क सांगते. त्यामध्ये काय सांगते की 6 ते 14 वर्षाच्या मुलांना मोफत शिक्षण आणि अनिवार्य शिक्षण याबाबत माहिती सांगते. पुढले आहे मग त्यानंतर कलम 21A हे कलम 21A हे कलम 21A हे 86व्या घटना दुरुस्ती, 86व्या घटना दुरुस्तीने 86वी घटना दुरुस्तीने 2002 86वी घटना दुरुस्ती 2002 86व्या घटना दुरुस्ती 2002 ने समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच काय 86 घटना दुरुस्ती 2002 न काय केलं की हे कलम टाकले राज्यघटनेत. ठीक आहे, ही घटना दुरुस्ती केली आणि 21A चा समावेश केला. म्हणजे 21 होतं पहिलंच, पण 21A काय केलं की 86वी घटना दुरुस्ती केली आणि 21A ला ते टाकून दिलं खाली. ठीक आहे, 21A समाविष्ट केलं. पेपर झालं 21A जे कलम आहे ते कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलं तर 86वी घटना दुरुस्ती 2002 न ते समाविष्ट केलेलं आहे. त्यामध्ये लिहायचं पुढे
समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि या कलमाने प्राथमिक शिक्षण हा या कलमाने प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क बनवण्यात आला. प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क बनवण्यात आला. म्हणजे बघा, कंपल्सरी प्राथमिक शिक्षण तुमचा मूलभूत हक्क आहे. म्हणजे थोडक्यात फ्री मध्ये आणि मोफत आणि तुमचा मूलभूत हक्क पण आहे ते सांगितलं. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा प्राथमिक शिक्षण आहे तुमचा मूलभूत शिक्षणाचा हक्क मध्ये प्राथमिक शिक्षण तुमचा मूलभूत हक्क बनवण्यात आला. ठीक आहे, मूलभूत हक्क मग प्रश्न परीक्षेला विचारण्यात येऊ शकतो की शिक्षणाचा हक्क तुम्हाला कलम 21 आहे आणि यामध्ये प्राथमिक शिक्षण तुमचा मूलभूत हक्क बनवण्यात आला. हे लक्षात सेंटेन्स लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे, तिथे खाली पुढे डॅश कोड लिहायचं पुढच्या लाईन मध्ये. या घटना दुरुस्तीच्या आधी सुद्धा म्हणजे 86वी घटना दुरुस्तीच्या अगोदर सुद्धा भाग 4 मधील कलम 45 मध्ये मुलांसाठी मोफत व अनिवार्य शिक्षणाचं मार्गदर्शक तत्व समाविष्ट होतं. ते सेंटेन्स समजून सांगतो, आधी लिहून घ्या. मार्गदर्शक तत्व समाविष्ट होते, मात्र मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ट नसतात. बघा तरी काय सांगितले, कलम 21A आहे ना, 21A मध्ये काय केलं की 86 घटना दुरुस्ती केली आणि कलम 21A ला समाविष्ट करण्यात आलं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय केलं, प्राथमिक शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क देण्यात आला. त्याच्यात 6 ते 14 वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण करण्यात आलं. ठीक आहे, परंतु ह्याच्या अगोदर काय होतं माहितीये का, हे घटना दुरुस्ती 86वी घटना दुरुस्ती करायच्या अगोदर सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये एका ठिकाणी तरतूद होती शिक्षणाची. परंतु कुठं होती तर ती, आता आपण ह्याच्यानंतर भाग 4 पुढचा बघा, भाग 3 चालू आहे ना, भाग 1 भाग 2 भाग 3 तिसरा बघतो आपण. भाग 4 जे आहे ते मार्गदर्शक तत्व म्हणून आपला भाग 4 चॅप्टर आहे. भाग 4 मार्गदर्शक तत्व आहे. त्याच्यामध्ये त्यात एक कलम आहे, कलम नंबर 45. कलम 45 मध्ये भाग 4 कलम 45 मध्ये काय सांगत, तिथं सुद्धा काय सांगितलं की मुलांसाठी मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचं त्या ठिकाणी सांगितलं होतं. मुलांसाठी मोफत आणि अनिवार्य शिक्षण देण्यात यावं सांगितलं होतं. ह्या ठिकाणी काय सांगितलं, मुलांना मोफत, ह्याच्यामध्ये 45 मध्ये भाग 4 मध्ये मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण देण्यात यावे असं सांगितलं. परंतु बघा, मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलं होतं कलम 25, जसं भाग 3 मधले जे काही मूलभूत हक्क आहेत का, त्या मूलभूत हक्कामधलं जर सांगितलं असेल तर ते सरकारला करावंच लागतं, कारण ती सगळी न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला संरक्षण, न्याय, तुमचा हक्क काय न्यायाला मिळतो शकते. परंतु मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे थोडक्यात काय की मूलभूत हक्कामध्ये तुम्हाला जर मूलभूत हक्का तुमच्या भंग झाला तर तुम्हाला न्यायालयात जाता येतं. मार्गदर्शक तत्वाचा भंग झाला तर तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही, न्यायालय तुमच्या बाजूने निकाल देऊ शकत नाही. लक्षात. मग काय होतं की मग कलम भाग 45 मध्ये कलम 45 मध्ये भाग 4 कलम 45 मध्ये पण ही समाविष्ट होती, परंतु ती लागू करायची का नाही ती सरकारच्या मनावर असते. ती लागू करायचं का नाही ती सरकारच्या मनावर आहे. त्याच्यामुळं सरकारनं केली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही केली तरी बी काय तुम्ही न्यायालयात जाऊन म्हणू शकत नाही हक्क सांगितलाय मोफत शिक्षणाचा वगैरे, तर ते करताय तुमच्या न्यायालय तुमच्या बाजूने निकाल देऊ शकत नाही, ते ढकलून देतं सरकारच्या मनाचा विषय आहे तो. कारण की
मार्गदर्शक तत्व ही न्यायप्रविष्ट नाहीत. न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे न्यायालय तुमच्या बाजूने निकाल देऊ, न्यायालय तुमच्या बाजूने रिझल्ट देऊ शकत नाही. आलं लक्षात? सरकारच्या बाजूने त्याचा निकाल लागू शकतो. तसं मग त्याच्यासाठी मग काय केलं की ही जी भाग 45 मध्ये जी होते का त्याला काय केलं ऍडजस्ट करून 86वी घटना दुरुस्ती केली आणि तुमचा डायरेक्ट मूलभूत हक्कच बनवून टाकला. 21A मूलभूत हक्क बनवला. म्हणजे तुम्हाला तुमचं ते हक्काच झालं. तुमची त्याचा शिक्षणाचा हक्क न्यायप्रविष्ट झाला. म्हणजे प्राथमिक शिक्षण तुमचा मूलभूत हक्क झाला आता कायमचा. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण मिळत नसेल तुम्ही न्यायालयात जाऊन म्हणू शकता मला प्राथमिक शिक्षण या ठिकाणी मिळत नाही, न्यायालय त्याला प्राथमिक शिक्षण द्यायला भाग पाडतं. ठीक आहे. म्हणजे पहिलं न्यायप्रविष्ट म्हणजे भाग 4 मध्ये होतं पंचायत, भाग 4च्या कलम 45 मध्ये होतं मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क म्हणजे शिक्षण. ते आता काय केलं की 86 घटना दुरुस्तीने एक कलम 21A टाकून त्यामध्ये शिक्षणाचा हक्क समाविष्ट करण्यात आला. आलं लक्षात? हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढल्या खाली डॅश करून 86व्या घटना दुरुस्तीने 86व्या घटना दुरुस्तीने 86व्या घटना दुरुस्तीने कलम 45च्या कलम 45 मध्येही 86व्या घटना दुरुस्तीने कलम 45 मध्येही कलम 45 मध्येही बदल करण्यात आला. बदल करण्यात आला. 86व्या घटना दुरुस्तीने कलम 45 मध्येही बदल करण्यात आला. म्हणजेच काय केलं बघा, ज्यावेळेस 86वी घटना दुरुस्ती केली का त्याच्या वेळेस 21A नवीन टाकलं, मूलभूत शिक्षणाचा हक्क देण्यात आलं आणि ते काय 45 होतं. कलम 45 हे आर्टिकल 45 जे होतं भाग 4 मधला ह्याच्यामध्ये पण थोडासा काय बदल केला. त्यात बघू आपण काय बदल केला. पण ह्याच्यामध्ये पण चेंज केला. म्हणजे 86वी घटना दुरुस्ती करताना 21A नवीन टाकला आणि 45 मध्ये पण थोडेसे बदल करण्यात आले. ठीक आहे. कलम 45 मध्ये सुद्धा थोडाफार बदल करण्यात आला. ठीक आहे. त्यामध्ये खाल्ले मग बदल करण्यात आले. कलम 45 मधले बदल हे कलम 45 मध्ये करण्यात आलेले बदल हे बदल हे त्यामधले एक नंबरला राज्य हे पहिला बदल काय केला तर राज्य हे बालकाचं वय 6 वर्षाचं होईपर्यंत बालकाचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत बालकाचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत 6 वर्षाचं होईपर्यंत त्याचं संगोपन करण्याची आणि त्याच्या शिक्षणासाठीची तरतूद करेल बाल संगोपनाची आणि त्याच्या शिक्षणासाठीची तरतूद करेल. बघा त्यांनी काय सांगितलंय, 86 घटना दुरुस्ती केली, 21A टाकलं, प्राथमिक हक्क तो मूलभूत हक्क देऊन टाकला. तुम्हाला 6 ते 14 वर्षाच्या घटनेतील मुलांना आता प्राथमिक शिक्षण फ्री मध्ये मिळणार. थोडक्यात पहिलीपासून 14 वर्ष होईपर्यंत तुम्हाला फ्री मध्ये शिक्षण मिळणार. ते प्राथमिक तुमचं शिक्षण हक्क तुम्हाला प्राप्त झाला. ठीक आहे. तो आधी कुठं होता तर तो आधी 45 मध्ये होता. आणि भाग 45 मध्ये काय होतं की 6 ते 14 वर्ष वयोगटाचा शिक्षणाचा अधिकार होता, तो उचलला सरकारनं. पण तो काय होता की मूलभूत हक्क नव्हता, मार्गदर्शक तो होतं. मग तुम्हाला ते मूलभूत हक्क करायचं म्हणून सरकारने घेतले हेच कायदे उचलले आणि 21A कलम तयार केलं आणि त्याला 21A तयार करून त्यामध्ये ते अधिकार टाकले. कोणत्या घटना दुरुस्तीने 86 घटना दुरुस्तीने. मग घेतले कलम 45 मधला सगळा भाग उचलून इकडे टाकला. मग 45 मध्ये पण काही थोडाफार बदल केला सरकारनं. तर काय केला बदल तर कलम 45 मध्ये सरकारनं काय केलं की 6 वर्षापर्यंत आता 6 ते 14 पुढचं घेतली जिम्मेदारी, बरोबर आहे का, ती न्यायप्रविष्ट झाली. 6 ते 14 वर्षापर्यंत फ्री मध्ये गेलं. पण जन्म बालसंगोपनापासून 6 वर्ष जाईपर्यंत 6 ते 14 पुढचं झालं आणि त्या अगोदरचं मग जन्मल्यापासून ते 6 वर्षापर्यंत सरकारनं काय केलं की बालसंगोपन आणि शिक्षणाची तरतूद त्यामध्ये करण्यात आली. म्हणजे आता 86 घटना दुरुस्तीने दोन गोष्टी काय झाल्या, एक 45 कलम 45 मध्ये जन्मल्यापासून 6 वर्षापर्यंत बालसंगोपन आणि त्याचं शिक्षणाची तरतूद 45 मध्ये केली आणि 86 घटना दुरुस्ती कलम 21 मध्ये काय केलं तिथून पुढे 6 वर्ष ते 14 वर्षापर्यंतच्या गटातील मुलांना शिक्षणाचा हक्क म्हणजे प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्क केला पाहिजे. त्याला कंपल्सरी फ्री मध्ये देणं ते कामच आहे, कंपल्सरी देणं काम आहे. शाळा टाकली की तुम्हाला द्यावीच लागेल फ्री मध्ये शिक्षण. हे हक्क कुठं 21A मध्ये केला आणि खाली तिथं भाग 45 मध्ये 6 वर्षापर्यंत
म्हणजे जन्मल्यापासून ते 6 वर्षापर्यंत बालसंगोपन शिक्षण तरतूद त्यामध्ये 45 मध्ये कलम 45 मध्ये करण्यात आलेली होती. आलं लक्षात? म्हणजे 86 घटना दुरुस्ती महत्वाची आहे. कलम 21 ए शिक्षणाचा हक्क 86 घटना दुरुस्ती 2002 आहे ते वाक्य लक्षात राहू द्या. ठीक आहे. परत खाली यायचं पुढे स्टार करून 86व्या घटना दुरुस्तीने 86व्या घटना दुरुस्तीने 86व्या घटना दुरुस्तीने घटना दुरुस्तीने कलम 21 ए कलम 21 ए कलम 21 ए मध्येही 86व्या घटना दुरुस्तीने कलम 21 ए मध्येही कलम 21 ए मध्येही एक नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले. एक नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले. म्हणजे बघा 86 घटनाचं अजून काय केलं तर 51 ए काय माहिती आहे का सगळे तुमच्या मूलभूत कर्तव्य त्यामध्ये दिलेत. आता ते पुढे चॅप्टर आपण बघू पण फक्त लक्षात द्या कलम आर्टिकल 51 ए मध्ये एक नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलं. नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलं. कशात केलं? एक कलम 51 ए मध्ये 86 घटना दुरुस्ती म्हणजे 86 घटना दुरुस्तीने काय केलं 21 ए 85 ए मध्ये पण बदल 51 ए मध्ये पण एक नवीन मूलभूत कर्तव्य त्यामध्ये समाविष्ट केलं. ठीक आहे. 51 ए मध्ये एक नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलं. ते कोणतं बघायला त्यामध्ये जो जन्मदाता आहे जो जन्मदाता असेल म्हणजे तुमचे पालक जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास म्हणजे आपल्या मुलाला आपल्या अपत्यास अथवा पाल्यास पालक आणि पाल्य तुम्हाला पाल्य म्हणतो आपण पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असेल. म्हणजे हे कर्तव्य म्हणून टाकले कळलं का? हे तुमचं कर्तव्य म्हणजेच काय मूलभूत हक्क दिलेला नाही. मूलभूत हक्क दिला असं तुमच्यावर बंधन आलं असतं की तुमच्या पाल्याला तुम्हाला शिकवावंच लागेल कळलं का? पण हे कर्तव्य ढकलले म्हणजे तुमच्या थोडक्यात एक कलम 51 ए मध्ये सरकार हे करताना काय केले कलम 51 ए मध्ये की पालकांना सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या मुलाला 6 ते 14 वर्षापर्यंत त्याला प्राथमिक शिक्षण आहे फ्री मध्ये शिक्षण आहे आपण पाठवून त्याचं शिक्षण करून घ्यावं. म्हणजे तुमचा पालकांचा सुद्धा सहभाग महत्वाचा आहे असं कलम 21 ए मध्ये टाकलं. म्हणजे कलम 51 ए मध्ये कलम 51 ए मध्ये सुद्धा काय टाकले मग की आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांना 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षण संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाळेमध्ये पाठवलं. लक्षात कलम 51 ए सांगते. म्हणजे 86वी घटना दुरुस्ती किती महत्वाची आहे. 86वी घटना दुरुस्तीने कलम 21 ए शिक्षणाचा हक्क त्यातल्या प्राथमिक शिक्षण मोफत फ्री मध्ये 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षण तुम्हाला फ्री मध्ये करण्यात आलंय. ठीक आहे. पहिली घटना दुरुस्ती पहिली बदल केला म्हणजे 21 ए टाकण्यात आलं घटना दुरुस्तीने. परत 86वी घटना दुरुस्तीने काय बदल केला की कलम 45 जे होतं त्या कलम 45 मध्ये काय केलं की त्या ठिकाणी आधी कसं होतं कलम 45 86 घटना म्हणजे कलम 21 ए टाकायच्या अगोदर ही जी तरतूद होती 6 ते 14 वर्षामध्ये फ्री शिक्षण ती आधी कुठे होती 45 मध्ये होती. कलम 45 मध्ये होती ती उचलून 21 ए मध्ये करण्यात आली आणि मग 45 ए मध्ये पण 86 घटना दुरुस्तीने बदल करण्यात आले. बदल काय केले तर आता 6 ते 14 वर्ष फ्री केले. मग त्याच्या अगोदरचं काय म्हणून मग जन्मल्यापासून 6 वर्षापर्यंत त्याचं बाल संगोपन शिक्षणाची तरतूद सरकारनं ह्याच्यामध्ये करण्यात आली. ठीक आहे. त्याची तरतूद राज्य सरकार करेल ही तरतूद त्यामध्ये कलम 45 मध्ये टाकण्यात आली. म्हणजे 86 घटना दुरुस्तीने 21 ए झालं 45 कलम 45 मध्ये बदल करण्यात आले आणि त्याच्यानंतर मग कलम 21
सॉरी कलम 51A त्यामध्ये एक कर्तव्य नवीन कर्तव्य ऍड करण्यात आलं. कलम 51A मध्ये एक ह्या 86 घटना दुसरं एक नवीन कर्तव्य समाविष्ट करायला आलं. ते कर्तव्य काय होतं तर आपल्या पालकांनी आपल्या मुलांना 6 ते 14 वर्ष शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाळेत पाठवलं. ठीक आहे. हे झालं कलम 21A म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणाचा हक्क त्याच्यामध्ये. तुम्हाला आता कधी प्रश्न पर्यंत झाला तर 6 ते 14 वर्ष तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाले आणि कोणत्या कलमानं कलम 21A नं 86 घटना दुरुस्ती 2002 नं तुम्हाला प्राप्त झालेला आहे. ओके. हे झालं आपलं कलम 21A कम्प्लीट. ठीक आहे. कलम 22 उद्या बघूया. ठीक आहे. काय क्वेश्चन असेल तर विचारा, बाकी थांबलं तरी चालेल.